रसिक श्रोते हो नमस्कार. कथालय आपल्यासाठी सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित मराठी कथा माहेरची वाट. आणि ही कथा आपण ऐकत आहात आर.जे. कृष्णासह आपल्याच कथालय या यूट्यूब चॅनलवरती. अशाच नवनवीन कथांसाठी कथालय अवश्य सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ, ही कथा जास्तीत जास्त शेअर सुद्धा नक्की करा. आणि गजाला दारामध्ये बघून मोहिता पेटला. बोलायला त्याची जीभ चडफडली पण शब्द उमटला नाही. रागानं तो भान विसरला आणि हात भरकन वर केले. कुऱ्हाडीचा दांडा मुठीमध्ये घट्ट झाला आणि डोळ्याचे पाते लवते न लवते तोच दणका बसला. कुऱ्हाड गजाच्या नाकापर्यंत खाली उतरली आणि गजाचा मुर्दा पडला. सूर्य आपले रोजचे काम आटोपून मावळतीकडे कलता झाला होता आणि मलूल चेहरा करून सांज पुढे येत होती. गोंदवलीवर उदास वातावरण भिरभिरत होतं. गाव निर्जन भासत होतं. गल्ल्या भकास दिसत होत्या. उंडगी कुत्री अळसटपणे वावरत होती. कोंबड्या उकिरड्यावर केर उकरीत होत्या. गोंदवलीचा बळी मोहिता दारात बसला होता. दोन्ही गुडघे पोटाशी धरून त्यावर त्यानं दाढी टेकली होती. जुना नांगर आडगळी पडावा तशी मोहित्याची स्थिती झाली होती. जन्मभर लोकांच्या शेतावर राबून त्याच्या देहाचा कणास निकामी झाला होता आणि आता आपल्या आणि आपल्या बायकोचे चिमाचे कसं होणार या विवंचनेत तो असतानाच त्याच्यावर अचानक एक नवे संकट गुजरले होते. श्रमाचे कणणकण एकवटून जगणारा मोहिता अलीकडे फारसा गांगरला होता. कारण त्याची एकुलती एक मुलगी चंद्रा विधवा होऊन माहेरी आली होती. चंद्रा आल्यापासून आज 4 महिने बळी मोहिता विचाराच्या वावटळीत सापडला होता. आपल्या या तरुण पोरीचं कसं होणार हा एकच विचार त्याला सारखा बोचत होता. त्याला घरादाराची, घरी स्वतःची जमीन नव्हती त्याची, किंवा आज गेला उद्या काय याची कशाचीच काळजी नव्हती. परंतु चंद्राच्या काळजीनं तो भलताच जेरीला आला होता. कारण चंद्राच्या तारुण्याची चढती कमान होती. तिचा तरुण देह अजून रसरसत होता. 11 वर्ष नांदून दारिद्र्यात पिचून तो तसाच होता. चंद्राचा नवरा मेला, पण त्याच्या मालकीचे मागे काहीच नव्हते. आणि जे होते ते म्हणजे 11 वर्षाचा एक मुलगा मानसिंग. त्याला घेऊन ती आली होती. मुलीनं दिल्या घरी मरावं किंवा व्याल्या घरी मरावं या बोलाप्रमाणे आता ती व्याल्या घरी मरण्यासाठीच आली होती. चंद्रा रूपानं गुणानं आगळी होती. चंद्रा मोहितीला गोंदवलीमध्ये जोड नव्हती. 12 गाड्या दारिद्र्याच्या पार्श्वभूमीवर चंद्राचे तारुण्य आणि रूप भलतेच उठून दिसत होतं. तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर आनंद सदैव ओसंडत होता. डोळ्यातील पाणी मनाला मोहित करत होते. मात्र किंचित पोक्तपणाची छटा अधूनमधून तिच्या चेहऱ्यावर चमकताना दिसत होती. उभी गोंदवली चंद्राचं माहेर होतं. ती आल्याबरोबर कामाला लागली होती. लोकांची घरं सावरणं, शेतामध्ये काम करणं, तांदूळ निवडणं अशी अनेक कामं करून ती आई, बाबा आणि मानसिंग यांना पोषित होती. मानसिंगही आईसारखाच तरतरीत होता. त्याच्या बोलण्या चालण्यामध्ये आपल्या आईचे सर्व गुण उतरले होते. चंद्राकडे पाहतच जणू नियतीनं त्याला घडविला होता. चंद्रा त्याच्यासाठी जीव टाकीत होती. ती त्याच्यासाठी वाटेल ते दिव्य करायला तयार होती. म्हणूनच ती उभ्या गावाचं दळणकांडण करीत होती आणि बळी मोहिताही शिकस्त करीत होता. चिमणीप्रमाणे चारा घालून तो मुलगी आणि नातू यांच्या तोंडी घालीत होता. आईबापाचा आधार मिळताच चंद्राला धीर आला होता. तो गोंदवली गाव तिला सोन्यासारखा भासत होता. परंतु 4च महिन्यामध्ये गावातील शहाणी माणसं म्हणू लागली होती, बळी, अरे ही तरणी पोर किती दिस कड काढणार. एखादं चांगलं जागा बघून जाऊ दे. अरे चुलीचं लाकूड चुलीलाच लागू दे. कोणी म्हणत होतं, बाई बा, ऐक पोरगी म्हणजे नासका किराणा हसतूया. अरे घरात ठेवणं म्हणजे वांगाळ मारता. तर एखादी म्हातारी म्हणे, दाजीबा, देव काय चंद्राच्या तोंडाकडे बघत नाही आणि तुमच्या या वनवासात त्याचं का वनवास करता. एखाद्या खात्या दावणीला लावा, नाहीतर द्या.
हे सारं ऐकून बळी मोहिता गांगरला होता. इतक्यात गणू जोशी आला आणि म्हणाला, "बळीबा, एक गोष्ट बोलू का?" "हो, बोला की." "बोलाय ऐकाय काय पैसे पडत्यात." मग गंभीर चेहरा करून जोशी म्हणाला, "मुलीचा जन्म वाईट असतो बघा, आणि चंद्रा अजून काही मुळीच नमलेली नाही. अहो, एक मूल म्हणजे काहीच नाही. आणि खरं सांगू, तरुण पण गाढवासारखं मूर्ख असतं. कधी पाय घसरण सांगता येत नाही. आणि जशी भुकेली गाय आणि केंबूळ खाय, तसंच मुलीचंही असतं. तरुण्या मनाची भूक गायीसारखी असते हो." या बोलण्यानं बळीचे हातपाय गारटले, त्याचे डोके बधीर झाले आणि तो दारामध्ये जाऊन बसला, गुडघ्यावर दाढ टेकून विचारमग्न झाला. इतक्यात 4 माणसं दारात आली आणि त्या चौघांनी एकदम राम ठोकला. त्याबरोबर मान वर करून बळी पुटपुटला, "राम राम. कंच्या गावचं?" "आरळ्याचे आम्ही, आणि आम्ही पाहुणा आलोया तुमच्याकडं." चंद्राला मागणी आल्याचे समजताच शहाणी माणसं जमली आणि मग ठरवाठरव सुरू झाली. अनेक प्रश्न निर्माण होऊन मिटले आणि शेवटी मानसिंगचा प्रश्न भरकन पुढे आला. बळी म्हणाला, "चंद्रा सडीन आहे. एक मूल हाय तिला. त्याला कोण जपणार?" "मीच जपणार." पाहुणा त्याला म्हणाला, "अहो, 4 पोरं माझं हाय ते. त्यात 5वं 80-85. चंद्राचं पोर आणि माझी पहिल्या बायकोची पोरं काय 2 आहेत ती होय. बस बस, तेवढं करा मातर." पांडू पवार पागोटं पुढं सरकवीत म्हणाला, "चंद्राचं तेवढंच पोर आहे. त्याला जीव लावा आणि रामाचं राज करा बघा. चंद्रा हा गोंधलीचं नाक आहे." सर्व प्रश्न निकालात निघाले, लग्न ठरले आणि उरकले. नवऱ्याच्या वयाचा, रंगाचा, रूपाचा कोणीच विचार केला नाही. गव्हाणीत वैरण हाय नवं, मग गायी जाऊ द्या, हीच सर्वांची भाषा होती. चंद्राचं लग्न उरकूनच गोंधुलीनं निश्वास टाकला आणि आपल्या 11 वर्षाच्या मानसिंगाला घेऊन चंद्रा आपल्या नव्या सासरी रवाना झाली आणि गोंधुली शांत झाली. परंतु आरळे गाव एकदम बावचळला. गजा आरळेकरानं या वयामध्ये परिसासारखी बायको करून चूक केली असं म्हणून जो तो पालीप्रमाणे चुकचूक करू लागला आणि चंद्रा आपल्या संसाराच्या गाड्याला जुंपली गेली. गजाची रोपीटोपी, 4 पोरं आणि आपला मानसिंग अशी 5 पोरं ती सांभाळू लागली. पोरं, ढोरं, घर आणि शेत यामध्ये ती शेंबडात माशी गुंतावी तशी गुंतली होती. डोकं खाजवायला वेळ मिळत नव्हता, परंतु दिल्या घरी मरायचं म्हणून ती सर्व काही करू लागली. 4 महिने गुदरले आणि पहिल्या घराचा उमा आणि मानसिंग यांची भांडणं लागू लागली. नवी आई आम्हाला घेत नाही, ती आपल्या मान्यालाच घेती. आमसनी भाकरी देत नाही, आपल्याच पोराला देते. डोळं वाटारती, मारती. अशा अनेक तक्रारी उमा रोज करू लागला आणि गजा डोळा तांबारून चंद्राला दम भरू लागला. "माझी पोरं वतनदाराची आहे ती, उपटी नाही ती," असं म्हणू लागला आणि चंद्राचं काळजाचं तुकडं निखळून पडू लागलं. आपण घरामध्ये नसून विंचवाच्या पेवात पडलो आहोत असं तिला वाटू लागलं आणि आसूम बरोबर घाम गिळू लागली. रोज भांडण, रोज किरकिर. चंद्राला जीव नकोसा झाला आणि मानसिंगाचा दल तिला असह्य झाला. ती निराळाच विचार करू लागली आणि मानसिंगाची वाट लावण्याचा गजाही विचार करू लागला. पोरांची भांडणं सुरू झाली होती. त्यांनीही वरची पायरी गाठली होती. उमा म्हणे बाप माझा आहे, तर मानसिंग म्हणे आई माझी आहे. आणि हे ऐकून उमा म्हणे घर माझं आहे, शेत माझं आहे, आणि मानसिंग गप्प होई, नाहीतर हातघाईवर येई. एका सकाळीच गजा चंद्राला म्हणाला, "पोराचं भांडण आता मीच मिटवून टाकतो." "काय करणार आहात तुम्ही?" चंद्रानं चमकून विचारलं आणि गजा म्हणाला, "गोपाळ पाटलाची 2 मसरं आहेत ती आणि 2 रेडकं. त्यासनी एक चाकर पाहिजे. तेव्हा मान्याला जाऊ दे तिकडं, राखू दे ती मसरं. तिकडंच खाईल आणि राहील कटकट टळाल." हे ऐकून मात्र चंद्रा गार झाली. तिच्या काळजाचं पाणी झालं. एवढंसं पोर आता गुराखी होणार, त्याला वनवास येणार. आई असून लोकांच्या गावामध्ये ते पोटासाठी लोकांचे गुरं राखणार. या विचारानं तिच्या मस्तकावर वीज पडली. लग्नाआधी दिलेलं वचन ह्यानं मोडलं
आणि हा आपल्या पोराला बैमान झाला असं वाटून तिला गजाचा संताप आला. पण सर्व दुःख तिनं डोळं झाकून गिळून घेतलं, घोटून ती प्याली. आणि दुसऱ्याच दिवशी मानसिंग गोपाळ पाटलाकडं गुराख्याहून निघाला. पोत्याची खोळ डोकीवर घेऊन आणि हातामध्ये काठी घेऊन तो आईपुढे उभा राहिला. तेव्हा चंद्राला भडभडून आलं. तिनं उरावर हाणून घेतलं आणि हंबरडा फोडला. ते मोठ्यानं ओरडले, आई बाबा, बघा र माझा वनवाशी पोटासाठी गुरामाग निघाला. आणि त्या दिवसापासून मानसिंग हातामध्ये काठी घेऊन रानामध्ये गुरामाग फिरत होता. ओढ्या उघडीनं पळत होता, काट्यातून चालत होता, रडत होता. आईच्या नावाचा धावा करून हांबरत होता. म्हैशी चरत होत्या, वरवरत होत्या, पळत होत्या आणि मानसिंग त्यांना जीव तोडून आडवीत होता. आणि आईनंच हे केलं, उगीच मला इकडं आणलं म्हणून आई आई करून रान उठवीत होता. आणि रात्री पाटलाच्या मळ्यात राहत होता. पण तो रात्रभर जमिनीला डोकं टेकीत नव्हता. आईची आठवण काढून सारखा रडत होता. त्यानं अन्नपाणी सोडलं. तो कोमेजून गेला. आणि 11 वर्षे एक क्षणभर सुद्धा त्याला न विसरलेली चंद्रा मानसिंग मानसिंग करून तळमळत होती. तिचे संसारातून चित्त उडत होतं. ती वेडीपिशी झाली होती. माझ्या मानसिंगाला शेवटी दुःख दिलं या विचारानं ती जळत होती. चंद्राला मानसिंगापासून क्षणभरही करमत नव्हतं. ती घरची कामं आटोपून मळ्यात जात होती. गेल्या गेल्या त्याला पोटाशी धरून खूप रडत होती. मग आई आणि मूल यांच्या हृदयाचे बांध फुटून मायेच्या दर्यामध्ये दुःखाचे वादळ थैमान घालीत होते. पदर ओला होईपर्यंत चंद्रा रडत होती आणि मग कढत घरी येत होती. 15 दिवसात मानसिंगची काया पालटली. आई आई करून त्यानं अन्नपाणी न घेतल्यामुळं हाडाचा नुसता सांगाडा उरला. पैरण मलाने मिंचटली, टोपीची कळा गेली, डोकीत उभा झाल्या. म्हैशीबरोबर धावणं कठीण होऊन मानसिंग झोकांड्या घेऊ लागला. म्हैशीत अंतर वाढू लागले आणि चंद्राच्या डोळ्यातून आसूधारा अखंड वाहू लागल्या. आसू आटेना. तोंडात मानसिंगाशिवाय दुसरा शब्द येईना. तिची सर्व गात्र हळूहळू बधीर होऊ लागली. ती मानसिंगाच्याच नावावर वावरू लागली. ती भान हरपली. दिसेल त्याला विचारू लागली, रानात माझा मानसिंग दिसला का कोणाला? सूर्य मावळत होता. गावाचे गुरं पारीनं गावात शिरत होते. गुराखी पोरं ओरडत गुरांना हटवीत येत होती. त्यांचा गोंगाट ऐकून चंद्रा कावरी बावरी झाली. मानसिंग गुरं घेऊन मळ्यात आला असल असं विचार करून ती मळ्याला निघाली. इतक्यात गजा आला आणि म्हणाला, तो अशी रोज रोज मळ्यात जाऊ नका. अगदी पाटील मायदर वांगाळ हाय, तशी नजर ना चांगलीच पापी हाय. पण माझं मूल तिथं हाय नव्ह. चंद्रा केविलवाना स्वर काढून त्याला म्हणाली आणि गजानं मोठं डोळं वाटारलं. मग त्याला काय होतं या? नका नका, त्याला घरात आणा. चंद्रा अगतिक होऊन म्हणाली, मी पाया पडते, मरेल व माझं पोर. काल हैराण झालंय ते. मारू दे. गजाला भलताच राग आला. तो नाकाचा शेंडा उडवीत म्हणाला, अगं मेलं म्हणजे काय आबाळाचं ऊन जात नाही. एक मेलं तरी 4 पोर आहे ती, सांभाळ की यासनी. हे ऐकून चंद्राच्या डोकीत दगड घातल्याप्रमाणेच झालं. ती कपाळावर मारून घेत म्हणाली, तुम्ही गोंदुली गावामोर काय कबूल केलं होतं, हाला आता काय बोलताय? त्या गाभालाच विचार तू. गजा म्हणाला आणि मग त्यानं पाय पसरून भिंतीला पाठ लावली. आणि चंद्रा दारामध्ये येऊन वेड्याप्रमाणे रानात पाहू लागली. एवढ्यात गेनू चांभार आला आणि म्हणाला, चंद्राबाई, तुझं पोर गावड्याच्या आंब्याखाली पडले, बघ जा. ऐकून चंद्रावरती आकाश कोसळलं. ती वेडीपिशी झाली आणि त्या आंब्याच्या रोखानं ती पळत सुटली. आज सकाळपासून पाटलाची एक म्हैस ओफला आली होती. तिचा पाय ठरत नव्हता. ती सारखी उधळत होती आणि तिच्या मागं पळून पळून मानसिंग भेंडाळून गेला होता. शेवटी ती म्हैस पळून मळ्यात गेली आणि बाकीचं गुरं घेऊन मानसिंग मळ्याकडे निघाला. म्हैस एकटीच आलेली पाहून गोपाळ पाटलाचं डोकं फिरलं. म्हैस दावणीला बांधून तो चाबूक घेऊन मानसिंगाच्या शोधाला निघाला. मानसिंगाला गावड्याच्या आंब्याजवळ पाहून पाटलाचा राग अनिवार्य झाला आणि त्याने चाबूक फिरवला. चाबूक एकदाच कडाडला आणि मानसिंग पटकन पडला. तो तसाच पडून होता. त्याला पाहून चंद्राचा आत्मा गुदमरला. तिनं मानसिंगाला पोटाशी धरून मोठ्यानं ते ओरडली, मला
म्हणा तू जिवंत आहेस का? आणि आईची ती हाक ऐकून मानसिंगाने डोळा उघडला. त्याच्या डोळ्यामध्ये आसू दाटले होते. हनुवटीला कंप भरला होता. त्याचं सारं शरीर थरथरत होतं. आईला पाहताच त्यानं हंबरडा फोडला. आय 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 मला मारलं ग. कुणीनं माय पाटलानं मारलं ग मला. मानसिंगानं त्याची पाठ पुढे केली. चापकाच्या वादीनं त्याच्या पाठीचे चामडे फाटून गोळा झाली होती. त्यातून रक्त झिरपत होतं. ते दृश्य पाहून चंद्रानं सर्व दुःख आठवून ती खूप रडली. गळ्यामध्ये गळा घालून आई आणि मूल यांनी टाहो फोडला. मग चंद्रा उठली. तिनं मूल पोटाशी धरलं आणि तिच्या डोळ्यापुढं तिच्या माहेरची वाट स्पष्ट झाली. क्षणामध्ये तिच्या देहात अनंत विजा संचारल्या आणि चंद्रा निघाली. दुःख, कष्ट, वनवास सर्व काही विसरून ती निघाली. पाण्याच्या प्रबल धारेतून एखादं सुंदर फूल अलगत वाहत जावं तशी चंद्रा त्या माहेरच्या वाटेनं धावत होती. ती माहेरची वाट चंद्राला वाहून नेत होती आणि चंद्रा आपल्या लेकराला घेऊन जलद अतिजलद चालत होती. सकाळीच गोंधुलीत खळबळ उडाली. बळी मोहित्यानं सारी करती माणसं जमवून त्यांच्या पुढं चंद्रा आणि मानसिंग यांना उभं केलं. त्या दोन जीवांची ती दशा पाहून गाव काळवंटला. कर्त्यांचे चेहरे उतरले. मानसिंगाची पाठ बघून पांडू पवार पिसळला. गजा आरळ करायला लाख शिवी देत गावाची ती माणसं घरोघर परतली. बळी मोहिता कुऱ्हाड घेऊन रानात निघाला आणि गजा दारात आला. काढा तिला बाहेर. गजानं तंबी दिली आणि गजाला बघून मोहिता पेटला. बोलायला त्याची जीभ चडफडली पण शब्द उमटला नाही. रागानं तो भान विसरला आणि हात भरकन वर गेले. कुऱ्हाडीचा दांडा मुठीत खट्ट झाला आणि डोळ्याचे पाते लवत्यानं लवते तोच धनका बसला. कुऱ्हाड गजाच्या नाकापर्यंत खाली उतरली आणि गजाचा मुडदा पडला. क्षणामध्ये गाव जमला, भयभीत झाला. पाटील कुलकर्णी पंचनाम्याचे कागद घेऊन आले पण गजाला कुणी मारलं कोणीच सांगत नव्हतं. बळी मोहिता दारात खुंट्याप्रमाणे उभा होता. त्याच्या डोकीत पेटलेला राग कायमच पेटत होता. मात्र पांडू पवाराला राहावलं नाही. तो म्हणाला, आव कुलकर्णी लिवा की मेला म्हण. अशी बडवीची मरायच पाहिजेत. काय फायदा यायचा जगून तरी. आणि श्रोतव याच बरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित माहेरची वाट ही कथा या ठिकाणी समाप्त होत आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथांसाठी कथालय अवश्य सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन कथेसह आपल्याच कथालयवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.